शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील लोढी साजण समाजातर्फे केशर गुलाब मंगल कार्यालयात गणगौरव अर्थात शिव पार्वती विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने उत्साहपूर्ण व भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला। जैन ओसवाल पंचायत सभा, जय आनंद महावीर युवक मंडळ व सहेली ग्रुपच्या वतीने या गणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बोलताना सहेली ग्रुपच्या श्रीमती छायाताई फिरोदिया म्हणाल्या, गृहिणीच्या रूपात असलेल्या गौरीचे स्मरण करत साजरा होणारा गणगौरव अर्थात शिव पार्वती विवाह सोहळा हा गृहिणीपणाचा, गृहिणींचा सन्मान करणारा उत्सव आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आंबेडकरी समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांच्या समवेत महत्त्वपूर्ण समन्वय बैठक घेण्यात आली। या बैठकीत जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या विविध अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी समाजाच्या वतीने मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांवर पोलीस प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन त्यांना मान्यता देण्याचे आश्वासन दिले। त्यामुळे यंदाची आंबेडकर जयंती उत्साहपूर्ण आणि सुरळीत पार पडण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी सांगितले की यंदा आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून सर्व कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले जातील। तसेच मिरवणुकीदरम्यान लावण्यात येणाऱ्या डीजे शासकीय नियमांचे पालन करूनच वाजवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। विविध उपक्रमांनी रसिक ग्रुप आपली वैभवशाली परंपरेचे जतन करत आहे। या उपक्रमामुळे नगर शहराचे सांस्कृतिक वैभव वाढत असल्याने नगर शहराची वाटचाल सांस्कृतिक शहराकडे होत आहे, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली। गुढीपाडव्याच्या निमित्त झालेल्या रसिक उत्सव सोहळ्यात विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, कॅनेटिक कंपनीचे संचालक अजिंक्य फिरोदिया, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, उद्योजक दीपक चांदोरकर व अश्विनी गांधी यांनी प्रमुख उपस्थिती लावली। अहिल्यानगर समाजातील प्रश्नांवर तत्काळ निर्णय घेऊन प्रत्यक्ष कृतीतून शब्द पाळण्याची परंपरा जपणारे भाजपचे प्रदेशात उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या समस्यांवर ठोस पावलं उचलत होमगार्डचे तब्बल 7 लाख रुपयांचे मानधन स्वतःच्या पुढाकारातून जमा करून दिलेला शब्द खरा ठरवला आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व वाहतूक सुरळीत राहावी यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे राहुरी परिसरातील वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे। महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त टीबी मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। या निमित्ताने आयोजित शिबिरांमध्ये नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे। संभाव्य रुग्णांची लवकर ओळख करून त्यांच्यावर उपचार केले जातील। तसेच निक्षय उपोषण योजनेअंतर्गत निक्षय मित्र नोंदणी करून क्षय रुग्णांना दत्तक घेण्याची योजना राबवण्यात येणार आहे। लोकसहभागातून क्षयरोग निर्मूलन शक्य होईल असा विश्वास महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केला। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।